हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? फायनली आता मी माहेरी निघालेली आहे फक्त आरामासाठी. म्हणजे झालं असं की आम्हाला हॉस्पिटलमधून जेव्हा डिस्चार्ज मिळाला ना त्यावेळेसच जायचं होतं, पण नंतर माझी तब्येत बिघडली, परत 5वीसुद्धा करायची होती. मग म्हटलं जालन्यात राहूयात 1-2-3 दिवस, म्हणजे मलाही बरं वाटेल. कारण गावाकडनं परत जालन्याला रिटर्न यायचं म्हटलं तर थोडीशी धावपळच होते, तेही बाळासोबत. म्हटलं तिथे राहू 2-3 दिवस, वाट बघू, बरं वाटायला लागलं की मग आपण चालल्या जाऊ. तर आम्ही ना वाट बघितली. मला आता फायनली बरं वाटायला लागलं, म्हणजे माझा जो पूर्ण ताप होता ना तो पूर्णपणे बरा झालेला आहे. सो आज आम्ही सकाळी मस्त आवरून गावाकडे निघालो. आणि जाताना ना म्हणजे आभाळ, ऊन, पाऊस असं तिन्ही चालू होतं. असं समजत नव्हतं नेमकं काय चालू आहे तर. आणि मला छान वाटत होतं, मी एवढ्या दिवसानंतरनं बाहेर निघाली होती. तसं हॉस्पिटलला जाणं होत होतं, पण तरी पण असं बाहेर निघायला ना छान वाटत होतं. हॉस्पिटलला काय 5 मिनटासाठी जात होते, त्यात पण तब्येत ठीक नव्हती, किंवा मग हॉस्पिटलला जायचं म्हटल्यावर थोडंसं टेन्शन वेगळं असतं. त्यामुळे ना म्हणजे जे बाहेर वातावरण आहे ना त्याचा आनंद मी नव्हते घेऊ शकत. पण आत्ता छान वाटत होतं, मस्त असं रिलॅक्स होते मी. माइंडसुद्धा फ्रेश होतं. थोडंसं वाईट वाटत होतं की विजेला सोडून जाते आहे गावाकडे एवढ्या दिवसांसाठी. आणि खरं तर मला घरून निघतानाच हा व्हिडिओ शूट करायचा होता, पण ते राहून गेलं. म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही की आपण व्हिडिओ शूट करायला पाहिजे. आणि तिथून निघाल्याच्यानंतर मग मला माझ्या भावाने आठवण करून दिली की तुला व्लॉग शूट नाही करायचा का? म्हटलं करायचं आहे. मग त्यानंतरनं मी व्लॉग चालू केला. बाय द वे, मला आत्ता असं वाटत होतं की मी घरूनच व्हिडिओ स्टार्ट केला असताना तर तुम्हाला बघायला मिळालं असतं की विजयला किती वाईट वाटत होतं आम्ही गावाकडे चाललो आहे तर. खरं तर त्याची अजिबात इच्छा नव्हती मला गावाकडे पाठवण्याची, पण सी सेक्शन झाल्यामुळे मग मीच ठरवलं की मला जायचं गावाकडे. अगोदर आमचं ठरलं होतं की नॉर्मल डिलिव्हरी जर झालीच तर मी गावाकडे जाणार नाही, इथेच राहील. पण सी सेक्शनमुळे मग आम्हाला डिसिजन चेंज करावं लागलं आणि गावाकडे आलो. बघू शकता किती जास्त पाऊस चालू झाला. घरी पोहोचल्यानं मम्मी अगोदर घरामध्ये गेली, त्यावर मी गाडीतच बसून होते. कारण मम्मीही घरी नव्हती आणि घरामध्ये खूप जास्त धूळ झाली होती. मम्मीने घरात जाऊन आरतीचं ताट वगैरे आणलं, मला ओवाळलं आणि त्यानंतरनं मग मला घरामध्ये घेतलं. आणि घरामध्ये घेऊन मी एका बेडवरती बसून राहिले. त्यानंतरनं मग मम्मीने आणि भैयाने पटकन घरामध्ये क्लिनिंग केली. खरं तर इतक्या दिवस झाले घर बंद होतं, सो धूळ वगैरे साचलेली होती, तर ते त्या दोघांनी अगोदर साफ करून घेतलं. मम्मीने फरशी वगैरे पुसून घेतली आणि तोवर आम्ही दोघंजणं बसलो होतो. मला भूक पण लागली होती कारण दुपारची वेळ झालेली होती. सो मम्मीने ना माझ्यासाठी खायलासुद्धा बनवलं. तर खायला काय बनवलं ना हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच. कारण आता तुम्हालाही माहिती आहे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर आपल्याला कसं जेवण दिलं जातं, आणि ते जेवण करण्याचा ना मला खरंच खूप जास्त कंटाळा येतो, पण ते खावं लागतं. आणि मी त्यावरती तुमच्यासोबत एक व्हिडिओसुद्धा शेअर करेल की माझं डाएट कसं आहे, किंवा मी दिवसभरामध्ये काय काय खाते, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण आता असं होतं माझं रुटीनच अजून सेट होत नाही आहे, कारण माझं बाळ जरा जास्तच परेशान करतं मला रात्रीच्या वेळी. रात्री तर झोपू देत नाही. दिवसा एक वेळेस काही वाटत नाही, पण रात्री तो परेशान करतो ना, त्यामुळे मला झोप न झाल्यामुळे माझा प्रॉब्लेम असा होतो आहे. आणि आता बघू शकता इकडे मम्मीने मला ना फिका शिरा बनवला आहे. खरं तर तो अजिबात खायची मला इच्छा होत नव्हती, पण मला तो खावा लागतो कारण मला मम्मी म्हटली आता दुपारी तुला अशाच गोष्टी मिळणार, कधी गोड शिरा, कधी फिका शिरा, कधी उपमा, कधी शेवयाचा भात, असं तसं. म्हटलं चल ठीक आहे, आता दे थोडे दिवस, काय करणार, त्याला ऑप्शनच नाही आहे काही. आम्ही जवळजवळ 1-1:30ला निघालेलो आणि घरी यायला आम्हाला 4:30 झाले. म्हणजे इतका वेळ झाला. आम्ही थांबत आलो कारण यानं इतकं जास्त परेशान केलं. त्यामुळं आलो. घर बंद होतं 7-8 दिवस. तर मम्मी आणि भैया पूर्ण क्लिनिंग करतात ते घराची. पप्पा तिकडे बसले आणि मी इथं जी पिल्लूला घेऊन बसली आहे. नक्की इकडे पिल्लू आहे. कशाचं? हां, तर आता इथं सेट झालो, अजून तरी नाही झालो आहे असं म्हटलं तरी चालेल. लाईट डीम आहे, आभाळ आलं आहे, सगळा अंधार झाला आहे. तर चला आता थोडा वेळ आराम करते आणि मग बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. तसंच आज 7वी पण आहे आणि 7वी असल्यामुळं त्याची पण तयारी करायची आहे. तर बघूत आता. सगळ्यात अगोदर तर मम्मी माझं आवरून देणार आहे, म्हणजे त्या रूममध्ये बेड टाकायचं आहे जिथे मी थांबणार आहे. नाही तर 2 रूममध्ये मी काही थांबणार नाही आहे. सो अशा प्रकारे मम्मी आवरून देते. तर चला बघूत आता काय होतं काय. काल 7वीची पूजा होती जसं तुम्हाला बोलले, पण मी नंतर शूट केलंच नाही कारण लाईट गेली होती. आणि आम्ही जे इन्व्हर्टर घेतलं ते नंतर घेतलं होतं, पप्पांनी नंतर आणलं ते, त्या दिवशी नव्हतं, त्यामुळे मग शूट करता नाही आलं मला. आणि दुसऱ्या दिवशी लगेच माझी ताईसुद्धा आली होती आणि माझे दोन्ही मावस भाऊ, माझा मामासुद्धा येणार आहे बाळाला बघायला आणि मला भेटायला. मामा तसा
तर आता बघू शकता इकडे ताई एक किट ओपन करते आहे. खरं तर पिल्लूसाठी ह्या सगळ्या गोष्टी ती घेऊन आली आणि जेव्हा ती घेऊन आली ना त्यावेळेस मला असं वाटलं की यार हिने उगाच आणलं आणि मला त्यावेळेस माहिती नव्हतं की ती हे सगळं काही घेऊन येणार आहे. ज्यावेळेस मला माहिती असतं ना तर मी तिला म्हटलं असते की तू हे सगळं नको आणू, कारण मला त्याचा एक्सपिरियन्स खूप चांगला आलेला आहे. मला एक ब्रँड प्रमोशन होतं जेव्हा मला 5वा महिना होता त्यावेळेला. तर मला तेव्हा बाळाचे कपडे घ्यायचे होते आणि मी एक किट घेतली होती अशी ड्रेसची, ज्यामध्ये ना सगळ्या गोष्टी होत्या बाळाच्या. पण ती ना किट एवढी म्हणजे महाग होती आणि त्यामध्ये कपडे इतके फालतू होते ना, म्हणजे त्याची क्वालिटीच नव्हती. आणि मला आत्ता असं वाटलं की यार तू उगाच घेऊन आली, पण ठीक आहे तिने घेतलं मग काहीच मी जास्त काही बोलले नाही. आणि माझी मम्मी पण म्हणत होती की जास्त महाग बसलं असं तसं. तर ते सगळं घेऊन आली होती आणि तिने सगळं काढलं. आम्ही एक गोष्टी बघितल्या आणि इथे ना मी यामुळे म्यूट केली क्लिप, कारण बराच गोंधळ होता. सगळेजण वेगवेगळं बोलत होते. हे बघ, हे काय शॅम्पू, मसाज ऑइल, हे डायपर रॅश क्रीम पाहिजे ती घेतली होती मी. जेंटल सोप, लोशन, पावडर, वावडे पावडर एवढं मेपक एवढं शाई बाला लागेल. बाहेर तर काही नाही लावलं आपण, साबण तर नाही लावली, आता लावली. ते सगळं झालं आणि डायरेक्ट त्याच्या दुसऱ्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करायला घेतला. म्हणजे बराच वेळ झाला होता आणि ना ताईने पिल्लूला इकडे आंघोळ वगैरे घालून घेतली होती मम्मीने आणि ताईने. तर ताई त्याचं सगळं आवरून देत होती आणि आमचं असं चालू होतं बोलणं. म्हणजे मी फॅन लावलेला होता तर मला ओरडा बसत होता ह्या दोघींचा, मम्मीचा आणि ताईचा, की तू फॅन नको लावू, त्याला सर्दी वगैरे होईल. आणि मला माहिती नाही कसं इतकी जास्त गरमी होती ना, जशी माझी डिलिव्हरी झाली तसं. आता ते मेडिसिनमुळे होतं आहे की सी सेक्शनमुळे होतं आहे याची काहीच आयडिया नाही आहे मला. पण मला इतकी जास्त गरमी होती की मला म्हणजे दम नाही निघत. त्यामुळे मी छोटासा कमी स्पीडवरती का होईना पण फॅन लावत असते आणि त्यामुळेच मी इकडे बोलणे खात होती. म्हटलं ठीक आहे पिल्लूला पण घाम येतोच तर होऊन जातं त्याचं पण, त्याला काही थंडी वगैरे वाजत नाही. तर इकडे आमचं असं काहीसं चालू होतं. आणि त्याच दिवशी ना माझा मावशीचा मुलगासुद्धा निघत होता, मोठावाला भाऊ. बाकी छोटा भाऊ आणि मामा दोघेजण थांबणार होते. तर या व्हिडिओमध्ये मामाला मी काही घेतलं नाही, म्हणजे मला लक्षातच नाही आलं की मामाला दाखवावं. बाकी छोट्या भावाची थोडीशी क्लिप तुम्हाला पुढे दिसेलच. आणि आता हा निघाला आहे कारण ह्याला संभाजीनगरला जाऊन लगेच पुण्याला जायचं आहे. तो सध्या पुण्याला असतो जॉबसाठी, तर त्याची घाई होती त्यामुळे तो निघालेला. बाकी चला आता तुम्ही पुढे व्हिडिओ असाच एन्जॉय करा. चालू गाडी फक्त स्लिप झाली. तू झोपली नाही अजून? बरोबर माळू बिळू नको बरं का तू. तू झोप त्याच्या बाजूला जाऊन जा. कृष्णा जाण लवकर, ऊन लागते ना आम्हाला. सामान आणलं समजा. हो मग काही आज ट्रायल घेऊ आपण. हो, दुकान सोबत आहे. नाही बघा. तू हा म्हणली, त्याला कळलं नाही, उलटा हा म्हणली. अरे त्याचं आउट झालेलं ते. आणि आता इकडे तो जात होता म्हणून आम्ही सगळेजण असं बाहेर थांबलेलो. बाकी माझी मम्मी ना खरकटं पाणी टाकायला गेली होती तिकडे. आणि खेड्यात ह्या सगळ्या गोष्टी अशाच असतात, जर तुम्ही कधी खेड्यात राहिला असाल तर. आणि आमचं गाव हे असं काहीसं आहे. तर दुपारची वेळ होती आणि छान असं आभाळ आलेलं, तर मस्त वाटत होतं. पण मला काही बाहेर जास्त यांनी कोणी थांबू नाही दिलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी ना मग दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी आय थिंक माझी 12वीची पूजा होती आणि इकडे 12वीची पूजा आमचं करणं चालू होतं. मम्मीला पण एक्झॅक्ट माहिती नव्हतं की ही पूजा कशी करतात. मम्मीने बऱ्याच जणींना विचारलं आणि कुणी सांगितलं, त्यानुसार मग मम्मीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. बाकी असं म्हणतात की 12वीला नहानी पूजायची असते, म्हणजे बाथरूमची पूजा करायची असते. आपण जिथं आंघोळ करतो तिथे, तर बाथरूमची सुद्धा पूजा करून घेतली होती. पण ते ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलं, तुम्ही बघितलंच असेल. बाकी ते लॉंग व्हिडिओसाठी मी ती क्लिप शूट नव्हती केली, त्यामुळे ती तुमच्यासोबत आता शेअर नाही करू शकत. जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघू शकता, इन्स्टा यूट्यूब दोन्हीकडे सुद्धा आहे. आणि इकडे मला 5 वेळा मम्मीने पाणी खालीवर करायला लावलं, जसं मी करते आहे. आणि
मला हसायला येत होतं की हे काय करायला लावते मला, पण ठीक आहे, ह्या सगळ्या प्रथा आहे, आता माहिती नाही याच्या मागं काय तथ्य आहे काही नाही. ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या आणि त्यानंतर लगेच आम्ही निघालो जालन्याला, कारण आज ना माझे स्टिचेस रिमूव्ह करायचे आहेत. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की 12 दिवसानंतर तुम्ही स्टिचेस रिमूव्ह करायला येऊन जा. आम्ही सगळं आवरलं आणि लगेच निघालो. आजच माझ्या ताईला आणि माझा जो मावशीचा छोटा मुलगा आहे त्याला संभाजीनगरला जायला निघायचं होतं, तर मग आम्ही त्यांना घेऊन जात होतो जालन्याला. बस स्टॉपवरती आम्ही त्यांना सोडणार, त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला जाणार. बाकी पिल्लूला ताई घेऊन बसली होती, कारण मला स्टिचेसमुळे त्याला घेऊन बसता येत नाही. आणि याच्या आधी पण आम्ही जेव्हा पण जालना गावाकडे असं ट्रॅव्हल झालं त्यावेळेस मम्मीच त्याला घेऊन बसायची. बाकी वातावरण तर खूप छान होतं. आता पावसाळ्यामध्ये बघायचं कामच नाही, असंच वातावरण असतं. पण मला पुण्याची खूप जास्त आठवण येते, कारण पुण्यामध्ये ना अशा म्हणजे पावसाळ्यामध्ये ना कंटिन्युअसली पाऊस असतो, तसं इकडच्या साईडला नाही आहे. तर चला असो. त्यानंतर आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो आणि तिकडे विजय ऑलरेडी येऊन थांबलेला होता. तर विजयचा आनंद बघू शकता बाळाला भेटल्यानंतर ना, एवढं छान वाटत होतं त्याला. तर तिथे तो बाळाला घेऊन बसला. त्यानंतर मग मी डॉक्टरांकडे गेले, माझे स्टिचेस रिमूव्ह केले. स्टिचेस रिमूव्ह करताना खरं तर खूप जास्त त्रास झाला होता, म्हणजे मला अगोदर भीती वाटत होती की कसं करतील काय करतील. तर ते झालं. बाकी 2-3 मिनटात ते सगळं होऊन गेलं, पण त्रास तर होत होता. त्यानंतर मग आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्याच्यानंतर थोड्या वेळ आम्ही तिथे बसलो, कारण आम्हाला घरून लगेच आता गावाकडे निघायचं होतं. भरपूर लेट झालं होतं, कारण आम्ही निघतानाच लेट निघालो होतो. त्यामुळे मग आम्हाला जास्त काही वेळ थांबता नाही आलं घरी. तर घरी थोड्या वेळ थांबलो. त्यानंतर विजय आणि ह्याची मस्ती चालू होती. पिल्लू तसं झोपलेलाच होता, पण विजय त्याच्यासोबत थोडंसं खेळत होतं, म्हणजे त्याला पण बरं वाटेल. त्यानंतर मग विजयला बाय केलं. त्या दिवशीपेक्षा आज आणि मग आम्ही गावाकडे निघालो. तर त्या दिवशी 2 दिवस करमला समजा. बाय बाय बाय. आमचं ना असं मध्येच प्लॅन, मी बोलली आणि पिल्लू डचकलं. तर आमचा मध्येच प्लॅन असा हे होतो, म्हणजे कधी पण प्लॅन बनतो आणि कधी पण विस्कटतो. तसंच आत्ता झालं. आम्ही घरून निघालो तेव्हा आमच्या डोक्यात काहीच नव्हतं. मग नंतर ना रस्त्याने येता येता मम्मी पप्पांचं बोलणं झालं की आपण हॉस्पिटलला जाऊयात. तर इकडे अंबड चौफुलीला आम्ही थांबलोय आणि मम्मीचे पाय खूप दुखतात आहे, कारण तिला सध्या कामाचा लोड पडतोय, प्लस आधीपासूनच तिचे पाय दुखतात. त्यामुळे मग असं ठरलं की हॉस्पिटलला दाखवूयात. तरी ते अंबड चौफुलीला थांबलोय. मी आणि पिल्लू गाडीतच आहे, आम्ही काही गेलो नाही हॉस्पिटलमध्ये वरती. मम्मी पप्पा गेलेत, ते चेकअप करून येतील. त्यावर म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत बोलते. आणि त्या दिवशी पण सेम मी गाडीतच होते, सेम ड्रेस वेअर केलेला आणि आत्तासुद्धा तसंच आहे. पण झालं असं, तुम्हाला माहितीच आहे, आज मी माझे स्टिचेस जे आहेत ते रिमूव्ह केलेत. तर ते रिमूव्ह केले आजच, म्हणजे माझा त्रास अजून तरी कमी झालेला नाही आहे. मला आतापर्यंत त्रास होता, त्यामुळे मग मी काही असं डायरेक्ट ऑन कॅमेरा बोलून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत नव्हते. पण आता इथून पुढे ट्राय करेल, कारण माझी रिकव्हरी होईल लवकरच. सो बघूत आता इथून पुढे जसं होईल तसं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतेच. आणि असं होतं, गावाकडे असल्यावरती मला फक्त आणि फक्त झोप येते. त्या झोपेच्या नादात माझ्याकडनं काहीच होत नाही, पण मी तरी आता ट्राय करेलच. बाकी आज ताई गेली आहे, बळीराम गेला म्हणजे माझा भाऊ वगैरे. तर आता बघू घरी गेल्याच्या नंतर काय फील होतं आहे. तसं माझा भाऊ आहे त्यामुळे एवढं काय वाटणार नाही. तरी पण एक तिची बडबड, ती सारखं पिल्लूला घेत होती, आमच्या दोघींचं थोडंसं कुरकुर हे ते चालायचं. मी तिला ओरडायची, ती मला ओरडायची आणि बऱ्याच गोष्टी होत होत्या. त्यामुळे जरा छान वाटायचं, दांगडू गोंधळ ह्या सगळ्या गोष्टी. पण आता ना जरा घर शांत होणार आहे आणि बघू घरी गेल्याच्या नंतर ना, तर मग मला आता करमायचं नाही. तरी होईल आता 1-2 दिवसात परत सवय ती गेल्याच्या नंतर ना. म्हणजे आता ती गेलीच आहे, परत आता थोड्या दिवसांनी माझी आजी येणार आहे, मम्मीची मावशी. तर त्या येतील, मग त्या आल्याच्या नंतर ना बऱ्याच दिवस थांबतील. त्यामुळे परत थोडंसं बरं वाटेल. आणि आता असं होतं, मला गावाकडे गेलं की ताई पाहिजे असते, ताईशिवाय मला गावाकडे राहू नाही वाटत. पण आता ती गेली आहे, ती एवढे दिवस नाही राहू शकत, कारण तिचं सलून पण असतं आणि त्रिशाची शाळा पण असते त्यामुळे. तर चला, ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या. आता मम्मी पप्पा येईपर्यंत मी अशीच मोबाईल बघत बसते, काहीतरी एडिटिंग करते व्हिडिओची. आणि मग आम्ही निघू गावाकडे जायला. आम्हाला जवळजवळ 1-पाऊण तास लागेल. जाताना काही वस्तू पण घ्यायच्या आहेत आम्हाला. तर माझ्यासाठी 1-2 वस्तू घ्यायच्या आहे, मम्मीचं पण काहीतरी सामान घ्यायचं आहे. तर ते सगळं घेऊन होईल आणि मग घरी जाऊन मग बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत ज्या आहेत त्या शेअर करते. आज झालं तर आज शेअर करते किंवा मग उद्या शेअर करेल. तर चला, तुम्ही व्लॉग असंच कंटिन्यू करा.
मी आता मस्त फ्रेश अशी दिसतीये कारण मी बऱ्याच दिवसानंतर हा व्हिडिओ घेते म्हणजे ही क्लिप घेते. तुम्ही जिथपर्यंत बघितलं ना आत्तापर्यंत तिथपर्यंत मी शूट केलं. त्यानंतर जे काही पाहुणे आले होते ते सगळे गेले. माझ्या मावशीचे दोन्ही मुलं, माझा मामा, माझी बहीण हे सगळे गेले. आणि आत्ता मला जवळजवळ 18 ते 19 दिवस झाले माझ्या डिलेव्हरीला. मला वाटतं आज 19 दिवस झाले आणि आज मी हा व्हिडिओ शूट करते. आज माझी आजीसुद्धा आलेली आहे, मम्मीची मावशी. कारण मम्मीला हेल्पला कुणीतरी पाहिजे होतं. एकटीला एवढं सगळं करणं म्हणजे मॅनेज नव्हतं होत सगळे कामं. त्यामुळे मग बाईला बोलवून घेतलं, म्हणजे माझ्या आजीला. आम्ही तिला बाई म्हणतो. तर त्या आलेल्या आहे आणि तिकडे त्यांचं काम चालू आहे. मला लाडू बनवायचे आहेत, तर ते मी तुमच्यासोबत पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेलच कसे बनवले. तर त्याच्या जे खारका आहेत ना त्या फोडण्यात चालल्यात आणि मी मस्त अशी फ्रेश आहे. सध्या माझा फेस पण बारीक झाला आहे, तब्येत पण बारीक झाली आहे. जवळजवळ 10 किलो वजन माझं कमी झालं आहे आणि छान वाटतं आहे कारण मी परत आता पहिल्यासारखी होती. आता पिल्लू झोपलेलं आहे, त्याला झोपी घातलं, आत्ता जस्ट फीड केलं त्याला आणि झोपवलं. तर खूप दिवस झाले व्हिडिओ शूट करायचा पण राहून जात होता, कंटाळा येत होता, परत म्हणजे मूड नव्हता होत, त्यामुळे काय व्हिडिओ शूट केलाच नाही. पण म्हटलं चला आजपासून आता व्हिडिओला स्टार्ट करूयात. उद्यापासून आपले नेहमीसारखे रेग्युलर व्हिडिओ येतील. मी ट्राय करेल रेग्युलर व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करायचं. मिनी व्लॉग, लॉंग व्लॉग दोन्ही तुमच्यासोबत रेग्युलरली शेअर करेल. आणि आता माझं C-सेक्शन झालं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर C-सेक्शन माझं का नाही केलं, नॉर्मल डिलिव्हरी का नाही झाली, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नाही का स्पेशल व्लॉगमध्ये शेअर करेन. बाकी खूप काही क्वेश्चन्स आहेत तुमचे जे मला इन्स्टाला DM-मध्ये विचारले जातात, यूट्यूबलासुद्धा कमेंट्स येतात. तर त्या सगळ्या आन्सर जे आहेत ना त्या क्वेश्चनचे सगळे मी एका लॉंग व्लॉगमध्ये देईल. तर त्याचा स्पेशल असा व्लॉग लवकरच बनवेल मी आणि तुमच्यासाठी तो घेऊन येईल. खूप काही क्वेश्चन्स आहेत तुमचे आणि माझ्या डिलिव्हरीसाठी ना खूप काही प्रॉब्लेम मला फेस करावे लागले, खूप त्रास मला सहन करावा लागला. तर त्या सगळ्या गोष्टी मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेलच. आता या व्लॉगमध्ये मी काही शेअर करत नाही कारण हा व्लॉग भरपूर मोठा होईल आणि मला तरी वाटतं त्या सगळ्यासाठी ना एक स्पेशल व्हिडिओ बनवावा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे सगळे उत्तरं मिळतील. तर असं काहीचं आहे. बाकी भैयाने ना माझ्या पिल्लूसाठी एक खेळणी ऑर्डर केली. तर ती म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेसच त्याने ऑर्डर केली होती आणि त्यावेळेस मला असं वाटतं त्याच्या 2ऱ्या का 3ऱ्या दिवशी ती रिसीव्ह झाली जेव्हा मला डिस्चार्ज मिळाला. आणि तेव्हापासून मला तुमच्यासोबत ते शेअर करायचं पण राहून जात होतं. तर आता मी तुमच्यासोबत शेअर करते की त्याने त्याच्यासाठी काय ऑर्डर केलं आहे. आणि खरं तर ती गोष्ट अशी आहे की आत्ता त्याच्या काहीच कामाची नाही आहे कारण त्याला अजून काही दिसतही नाही, ऐकायलाही काही येत नाही. तरी पण ती खेळणी त्याने ऑर्डर केली आहे. पण ठीक आहे, ती थोड्या दिवसांनी त्याला काम येईल जेव्हा तो 2-3 महिन्याचा होईल तेव्हा. तर मी आता तिला असंच ठेवून दिली आहे. आले तर चला, तो रडतोय, मी नंतर बोलते तुमच्यासोबत. बाज आणायची, बाज कुठून? मीरा मावशीच्या दोन. आता आणतो ठेवते ते खाटलं उद्या बाज काय आला जाते मग, नाही तर उद्या आणू. झोपायला झोपायला बी नीला शेक बी द्यावं लागेल ना मावशी. आता गौरी ऐक वाळ्या दुपार आणा उद्या. कोळशे कोळशेचा गवळ्या कशा पहिल्याच उन्हाळ्यात जास्त ठेवले असते ते. आमच्या तिकडं होते ते हे पण कुठं मला बकरीचे लेंड्याच वाळून द्या. मला बी बायाची होती लेंड्या तीच होती माझी आजी शेकाला वारकाच्या तिकडून वारकाच्या याच्यातून आणि काय नाही शेकन काय कशा शेक भेटली ती दवाखान्यातच एवढे दिवस जातात मग काय नंतर द्यायचं घरी नेल्यावर. दवाखान्यात गुतलं बाळात पण आमचे 5 जसं मी तुम्हाला बोलले माझी आजी आलेली, तर आजच ती आलेली आणि मग मस्तपैकी मम्मीने आणि तिने गप्पा मारल्या भरपूर सगळ्या. मी पण त्यांच्यात इन्वॉल्व्ह होते. त्यानंतर खारीक वगैरे फोडणं त्यांचं चालू होतं. आणि आता रात्रीच्या वेळी ना माझे पप्पा जस्ट जालन्यावरून आले. काही पार्सल होते जे जालन्याला आले होते 2-3. त्यातलं एकच माझ्या कामीचं होतं, म्हणजे पिल्लूच्या कामीचं होतं, बाकी पप्पाचे होते. सो जालन्याला माझ्या ॲड्रेसवरती ते ऑर्डर केलेले, कारण गावाकडे ना पार्सल येत नाही लवकर, त्यामुळे तिकडे ऑर्डर केले होते. पप्पा घरी जाऊन ते घेऊन आले सगळे. आणि इकडे बघू शकता भैयाने ना पिल्लूसाठी ही काय म्हणतात त्याला माहिती नाही, पण ती उशी ऑर्डर केली आहे ज्यामध्ये ना बाळाचं जे डोकं आहे ते एका साईडला जात नाही, सरळ राहतं. आणि असं म्हणतात की बाळ एका साईडला डोकं जास्त केलं बाळाने तर त्याचं डोकं चपटं होतं. सो त्यामुळे भैयाने हे ऑर्डर केलं आणि बऱ्याच दिवस झाले ऑर्डर टाकली होती पण ते काही लवकर रिसीव्ह झालंच नाही आम्हाला. आणि आता त्याने ते ऑर्डर केलं, सो ते आलं ना, मला खूप जास्त आवडलं ते. सो याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी प्रोडक्ट टॅग करते किंवा
डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तुम्ही ते हवं असेल तुम्हाला तर ऑर्डर करू शकता तुमच्या बेबीसाठी. तुम्ही ते बघू शकता. भैया व्यवस्थित असं सेट करून देतो आहे आणि जे डोकं आहे ना तर बघू शकता पिल्लूने एका साईडला बघत आहे आणि नंतरनं डोकं सरळ केल्याच्यानंतर एकदम सरळ राहतं त्या उशीमध्ये त्याचं डोकं. सो डोकं चपटं होणार नाही, त्यामुळे हे गोष्ट ऑर्डर केली आहे त्याने. बाकी प्रॉडक्ट खरंच खूप छान आहे, क्वालिटी पण मस्त आहे. एकदम कमी प्राईसमध्ये हे रिसीव झालं. मला असं वाटतं 99 की 100 रुपीजचं हे प्रोडक्ट आहे. सो तुम्हाला हवं असेल तर मी लिंक देते आहे, नक्की तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता. त्याचनंतर ना माझ्या साईडला एक गिफ्ट बॉक्स पडलेला आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर त्या गिफ्ट बॉक्सची स्टोरी काहीतरी वेगळीच आहे. म्हणजे माझे पप्पांचे जे डिओ आहेत ना, म्हणजे पप्पा LIC एजंट आहेतच, त्यांचे डिओ जे आहेत त्यांनी पप्पांकडे ना हे गिफ्ट दिलं आहे माझ्या बाळासाठी. म्हणजे पप्पांना 2-3 वेळा त्यांनी विचारलं कॉलवरती वगैरे की बाळ कसं आहे वगैरे, तर पप्पा म्हणत होते ते छान आहे, कारण त्यांना माहिती आहे माझी डिलिव्हरी झालेली. तर पप्पा आज ऑफिसला गेले होते. ऑफिसला काही रोज पप्पा जात नाही, आठवड्यातून 1 ते 2 वेळा जातात. तर आज गेले होते आणि त्यांच्याकडे ना त्यांच्या डिओने छान असं गिफ्ट दिलं होतं. तर पप्पांनी त्यांना विचारलं नाही की यामध्ये काय आहे किंवा कोणासाठी आहे, आणि त्यांनी पण सांगितलं नाही पप्पांना की बाळासाठी गिफ्ट देतो आहे वगैरे. मग घरी आल्याच्या नंतर ना आम्ही गेस करत होतो की हे पिल्लूसाठीच नक्की असेल, कारण त्यांनी तेव्हा नेमकं विचारलं होतं आणि त्यानंतर लगेच गिफ्ट दिलं. तर जेव्हा मी हे ओपन केलं त्यावेळेसच आम्हाला लक्षात आलं की हां हे पिल्लूसाठीच आहे. मग ते फॅन बघत होते आणि ते फॅन बघितल्याच्या नंतर ना मम्मी आणि पप्पा दोघेही म्हणत होते की बघ बरं झालं तू फॅन घेतला नाही, म्हणजे माझ्या डिलेव्हरीच्या अगोदर. आणि डिलेव्हरी झाल्याच्या नंतर सुद्धा मी म्हणत होते की एक चार्जिंगचा छोटा फॅन घ्यायचा आहे पिल्लूसाठी, जेणेकरून लाईट वगैरे गेली ना तर तो फॅन त्याला कामी येईल. आणि असं होतं आहे की पुण्याला एवढी लाईट जात नव्हती, तर पुण्याला ना लाईटचं महत्त्व कळत नव्हतं, पण इकडे आल्यापासून लाईटचं खूप जास्त महत्त्व कळतं आहे. जालन्याला इतकी जास्त लाईट जाते आणि आता पाऊस असल्यामुळे तर खूप जास्त प्रमाणात जाते. त्यामुळे मग माझ्या डोक्यात होतं की चार्जिंगचा फॅन आपण घेऊन टाकूयात, पण इकडे हा फॅन त्यांनी गिफ्ट केला तर ते छानच झालं, म्हणजे आमच्या उपयोगात सुद्धा येईल. आणि त्यांनी खूप छान विचार करून दिला असावा हा फॅन, असं तरी आम्हाला वाटतं. की खेळणी काय देणार ना, तो खूप छोटा आहे, त्याला अजून समजत नाही, मग त्यांना असं वाटलं असेल की ठीक आहे बाबा पण फॅन देऊयात. तर इकडे जोर मी गावाकडे आहे तर या फॅनची तर गरज पडणार नाही, कारण इकडे इन्व्हर्टर आहे आणि जालन्याला गेल्याच्या नंतर या फॅनची गरज पडेल. तर फॅन खूप छान आहे आणि त्यांनी बाळासाठी हे गिफ्ट. आणि ही जी उशी आहे ना ती अशी काहीशी दिसते, म्हणजे बाळासाठी एकदम परफेक्ट आहे. बट आता आम्ही सध्या ती लूज ठेवली आहे, कारण त्याला त्याची सवय नाही आहे. तुम्हाला खेळणीबद्दल बोलले होते, तर ही खेळणी आहे स्मॉल डक. तर हे पहिले इन्स्टॉल करायला लागेल. तर ना हे असं काहीसं आहे आणि मला असं वाटतं तुम्ही याची रील बघितली असेल किंवा तुमच्याकडे असेल पण हे खेळणं, पण तरी आता बघा भैया तुम्हाला इन्स्टॉल करून दाखवतो. भैया इन्स्टॉल करतं आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत शेअर करते. ह्याची लिंकसुद्धा देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा मग टॅग करते प्रोडक्ट. हवं असेल तर ऑर्डर करू शकता. हवं असेल तर. हवा असेल तर इकडं आमच्या भैयाचं काम चालू होतं, तरी पण त्याने मध्येच ते सोडलं काम काय यूट्यूब बघत आणि इकडे हे इन्स्टॉल करून देते. मला शिकायला लागेल आता, मला पण माहित नाही इन्स्टॉल कसं करायचं हे. बरेच दिवस झाले याला आणून. हॉस्पिटलमध्ये होते मी, डिलिव्हरी होऊन मला वाटतं 2 का 3 दिवस झाले होते तेव्हा आलेले. तेव्हा आलता का? तेव्हाच आलेलं ना मग आपण हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा. असं काहीसं इन्स्टॉल करायचं ह्याला. आणि याच्यासोबत हे छोटे छोटे डक आलेले, बदक इथं ठेव गेला. कुठे ठेवायचं याला? हो हे कसं काय झालं? हे पिल्लून केलं असं नाही रात्रीनं. काय झालं? होल्ड असं फिट होतं ते टाईट एकदम. लूज होते का मग? काही नाही केलं. कसं ठेवायचं हे? असं ठेवायचं का? इकडं हे छोटे छोटे डक आलेले त्याच्यासोबत 3. उलट ठेवलं ना राजा तू? नाही असंच आहे का? तर ठेव ना. अरे ते पळत नाही त्याच्यावर, ते हाईट मॅच होत नाही त्याच्यावर. कुठं? तिथं. पण त्याला चालू करायला लागतं ना. अरे पण ते गेलं पाहिजे ते ऑटोमॅटिक. ते काय ते चला ना त्याला हे झालं हाईट मॅच आहे ना त्याची. पसरावी येतो भैया.
मी ह्या अशा काहीशा अवतारात असते जरा सध्या. आणि त्या दिवशी जेवढा व्हिडिओ मी शूट केला त्याच्यानंतर ही क्लिप मला शूट करायची होती याची खेळणीची, तर ती राहून गेली. भैयाला जरा काम होतं त्याच्यामुळे. मग आता मला लक्षात आलं, म्हटलं चला उद्या तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करता येईल. त्यामुळे हे मस्त असं त्याच्याकडून मी इन्स्टॉल करून घेतलं आणि मला खरंच खूप जास्त आवडलेलं. मी याची आधी रील बघितली होती. अपडेट राहिलं करायचं. ह्याच्या आधी मी रील बघितली होती आणि म्हणजे असं कधी विचार नव्हता मनात की घ्यायचं म्हणून, पण त्याने ते ऑर्डर केलं होतं मला न सांगता. बंद कर ना, कुठून करायचं बंद ते, कर ना, आवाज येतो त्याचा, बंद कर ना. तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, प्रोडक्ट सुद्धा टॅग करते, तर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि माझा अवतार जो आहे त्याला सध्या इग्नोर करा. तर चला हा व्हिडिओ ना मी इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय. काय म्हणला?